मृत्यूनंतरचे जीवन आणि देव याबद्दल हॉकिंग यांचे म्हणणे असे होते की शास्त्रज्ञांनी मृत्यूनंतर मेंदू आणि शरीराचे काय होते याचा व्यावहारिक दृष्टिकोन घेतला आहे. मी मेंदूला एक संगणक मानतो जो त्याचे घटक निकामी झाल्यावर काम करणे थांबवेल. तुटलेल्या संगणकांसाठी स्वर्ग किंवा नंतरचे जीवन नाही. अंधारापासून घाबरलेल्या लोकांसाठी ही एक परीकथा आहे. काहीही नसून काहीतरी आहे. विश्व का अस्तित्वात आहे, आपण का अस्तित्वात आहोत याचे उत्स्फूर्त निर्मिती हेच कारण आहे. व निळ्या टच पेपरला प्रकाश देण्यासाठी आणि विश्व चालू ठेवण्यासाठी देवाला आवाहन करणे आवश्यक नाही. आम्ही इथे आहोत याला लोक देवाचे नाव देतात, पण मला असे वाटते की याला भौतिकशास्त्राचे नियम हेच कारण आहे. एक अवैयक्तिक देव. विज्ञान समजून घेण्याआधी देवाने विश्व निर्माण केले असे मानणे स्वाभाविक आहे. पण आता विज्ञानाने या विश्वाबाबत अधिक खात्रीशीर स्पष्टीकरण दिले आहे. देवाला जे माहीत असते ते सर्व आपल्याला माहीत असते, जर देव असता तर. जो नसतो. मी नास्तिक आहे. लक्षात ठेवा की वरती ताऱ्यांकडे बघा आणि तुमच्या पायाकडे बघू नका. तुम्ही जे पाहता ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि विश्व कशामुळे अस्तित्वात आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त करा. जिज्ञासू व्हा आणि आयुष्य कितीही कठीण वाटत असले तरी तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यशस्वी होऊ शकता. हॉकिंग यांनी विज्ञानाला देव मानत नेहमीच ईश्वराला आव्हान दिले. एकदा तर त्यांनी ईश्वराला मानतो असेही म्हटले होते, पण त्यांनी जो सवाल केला तो आजही सर्वांना खुणावतो. त्यांनी विचारले होते की मान्य आहे देवाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली, पण त्यापूर्वी देव काय करत होता? हॉकिंग स्वतःला नास्तिक मानत होते. हॉकिंग यांनी देव किंवा निर्मात्याची परंपरागत कल्पना नाकारली.